बटाट्याचा किस तर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात बनवत असाल. किस खायला मस्त लागतो, पण किस बनवला की त्यावर भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते. त्याचा चिवडा बनवावा लागतो. म्हणूनच तर या संपूर्ण गोष्टी टाळण्याकरिता आज मी या बटाट्याच्या किसापासून इतकी सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे ना, जी अगदी वर्ष 2 वर्ष टिकेल आणि आयत्या वेळेला तळून मस्त कुरुम-कुरुम खाताही येईल. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, सोपी आहे आणि एकदम अशी नवीन रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आज पहिल्यांदाच YouTubeवर पाहायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एक अशी युनिक अशी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता इथे सुरुवातीला आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. आता इथं हे बटाटे मोठ्या आकाराचे आहेत आणि बघा बटाटा हा एकदम असा नॉर्मल आहे, म्हणजे एकदम असा बटाटा मंडीतून आपण भाजी मंडईतून आणताना काय करायचं आहे, मोठ्या आकाराचा आणि एकदम असा कडक बटाटा आणायचा आहे. आता त्याचा आपल्याला साल्ट काढायचं आहे, पूर्ण साल्टवरचं काढून घ्यायचं आहे. आणि बटाट्याचा किस हा एकदम पांढरा शुभ्र होण्यासाठी बघा काय करायचं, इथं आपल्याला मोठं एक ताट घ्यायचं आहे किंवा टोपलं घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि नंतर आपल्याला इथं किसणी घ्यायची आहे. आता ही किसणी मोठीच घ्यायची आहे, म्हणजे जाड किसणी घ्यायची आहे, म्हणजे त्याने काय होतं किस हा जास्त पडतो आणि मोठा मोठा पडतो. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बटाटा धरायचा आहे आणि त्याचा किस करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बटाटा बघा असा बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे. याने काय होतं, बटाट्याचा जो किस आहे तो एकदम असा लांब सडक पडतो आणि असा जाड पडतो आणि भरपूर असा किस पडतो. बटाट्याच्या किसापासून झटपट तयार होणारे पापड जे मस्त खुसखुशीत आणि एकदम असे टेस्टी लागतात. आणि जर तोंडाला चव नसेल ना, तर तोंडाची चव वाढवणारे, उपवासालाच नाही तर तोंडाची चव बिघडली असल्यास मधल्या वेळेमध्ये टाइमपास करण्याकरिता देखील आवर्जून बनवून खाताल एवढे हे भारी पापड तयार होतात. बघा इथं आपला बटाट्याचा किस काय मस्त लांब सडक इथं असा पूर्ण मी बनवून घेतलेला आहे. आता तुम्हाला दिसत असेल की बटाट्यामध्ये किती प्रमाणात स्टार्च असतो. तर बघा किती पाणी हे असं घडोळ झालेलं आहे. तर ते आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे किस. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? आपल्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये घरगुती साहित्यात काही म्हणजे अशा नवीन आणि युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते. तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. आता इथं बटाट्याचा किस बघा मी काय केलं, 3-4 पाण्याने धुवून घेतला आणि एका चाळणीमध्ये एका बघा पातेल्यावरती ही चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये तो नितळण्यासाठी ठेवला. म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्तीचं पाणी असेल तर ते खाली पातेल्यामध्ये नितळून पडतं. तर बघा काय बटाट्याचा किस एकदम असा लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा जाड पडलेला आहे. आता बघा आपल्याला गॅस चालू करायचा आहे, जाडबुडाचं पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी बटाट्याचा किस उकडण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी इथं जवळपास 2-3 तांबे पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता पाण्याला बघा खळखळीत अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे. आता याच्यामध्ये बघा बटाट्याचा किस पूर्ण घालायचा आणि अगदी आपल्याला काय करायचं आहे, 2-3 मिनिटच आपल्याला हा बटाट्याचा किस वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे.
बघा झाऱ्याने काय करायचं, आपल्याला मिक्स करायचं आणि सतत हलवत राहायचं आहे आणि 2-3 मिनिटच आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की रेसिपी बनवा. कारण कसं आपण एरवी म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे बटाट्याचा किस प्रत्येक उन्हाळ्यामध्ये बनवतच असतो. पण तो तळल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल राहतं, तेलकट होतो. मग आपल्याला त्याचा चिवडा वगैरे बनवावा लागतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज ही नवीन एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. आता बटाट्याचा किस बघा 2-3 मिनिटानंतर अगदी आपल्याला एक नखाने असा तोडून बघायचा. पटकन त्याचा तुकडा पडला, की समजायचं बटाट्याचा किस हा चांगला वाफलेला आहे. आता तो काय करायचा, एका चाळणीमध्ये स्टीलच्या काढून घ्यायचा. म्हणजे नितळण्यासाठी ठेवायचा आहे. स्टीलची चाळणी घ्यायची आणि बघा चाळणीमध्ये बटाट्याचा किस मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि त्याचं जे जास्तीचं पाणी आहे तर ते एक खाली बघा एका पातेलं ठेवलेलं आहे. तर जास्तीचं पाणी आहे ते पातेल्यामध्ये नितळतं. नंतर बघा त्याच पातेल्यामध्ये काय केलं मी, पाणी ते पहिलं बटाट्याचा किस वाफून म्हणजे घेतलेला होता. ते पाणी ओतून दिलं. परत चांगलं पाणी ठेवलं आणि इथं बघा मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता बटाटे जवळपास 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी अर्धा किलो साबुदाणा. हा आता साबुदाणा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे. चमच्याने आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट. जास्त पण घालू नका, म्हणजे काय होईल खाताना असा ठसका वगैरे येतो. मग नंतर घालायचा आहे आपल्याला 1 चमचा चवीनुसार म्हणजे मीठ घालायचं आहे. एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची जर घालायची असेल ना, तरीसुद्धा चालेल किंवा चिली फ्लेक्स घातलं तरीसुद्धा चालेल. आता चटणी आणि मीठ म्हणजे लाल तिखट आणि मीठ घातलेलं मिक्स करायचं आणि इथं एक आता आपण अशी जास्तीची स्टेप करणार आहोत. त्याने काय होणार आहे, आपले जे पापड बनवणार आहोत ते एकदम खुसखुशीत लागणार आहेत आणि तळल्यानंतर एकदम तिप्पट चौपट फुलणार आहेत. आता इथे स्टीलची एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे. चाळणीमध्ये हा आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि इकडं बघा पातेल्यामध्ये पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली, की नंतर त्याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवरतून आपल्याला एक मोठं ताट ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला 2 ते 3च मिनिट हा साबुदाणा जो आहे तर तो वाफेत असा वाफवून घ्यायचा आहे. बघा 2-3 मिनिटानंतर बघा साबुदाणा असा एकदम असा फुलतो आणि मस्त असा बघा चिकट होतो. आता काय करायचं आहे, आपल्याला परत एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये हा बटाट्याचा जो किस आपण वाफवून घेतलेला होता, तर तो काढून घ्यायचा आहे. बघा तो बराच गरम आहे, तर थोडासा थंड करून घ्यायचा आहे. आपल्याला चमच्याने असं पांगवायचा म्हणजे पसरून घ्यायचा म्हणजे तो थंड होतो. आणि नंतर जो आपण चाळणीमध्ये साबुदाणा वाफवून घेतलेला होता, तर तो बघा वाफल्यामुळे असा चिकट झालेला आहे. तर तो साबुदाणा आपल्याला या बटाट्याच्या किसामध्ये घालून घ्यायचा आहे. आता बटाट्याचा किस पण गरम आहे, साबुदाणा पण गरम आहे. तर बघा बटाट्याच्या किसावरती आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे आणि नंतर साबुदाण्याचं हे जे मिश्रण आहे, तर हे आपल्याला बऱ्यापैकी थंड होऊन द्यायचं आहे. म्हणजे कोमट आहे तेव्हाच आपल्याला कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. कारण हे खूप गरम आहे. हाताला चटका बसायची शक्यता आहे. बघा थोडंसं कोमट झालं, की नंतर आपल्याला हाताने हे काय करायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच साबुदाणा असा चिकट होता वाफेत वाफवून घेतल्यामुळे. पण या बटाट्याच्या किसामध्ये टाकायचं आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं. एकदम असं मोकळं सुटसुटीत असं हे मिश्रण आपलं बटाट्याचे पापड बनवण्यासाठी हे तयार झालेलं आहे. इथं आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा एक थेंबही तेलाचा वापर करायचा नाही किंवा पाण्याचाही वापर करायचा नाही. चला आता इथं मी घरातच फॅनच्या हवेला बघा पॉलिथिन अशी अंथरून घेतलेली आहे आणि फॅनच्या हवेलाच मी इथं पापड हे बनवून घेणार आहे. आता इथं आपल्याला कशाचीच गरज नाही, पुरी प्रेसची गरज नाही किंवा कुठलाही साचा मशीन वापरायची गरज नाही. अगदी काय करायचं, आपल्याला हे मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे. मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पॉलिथिन शीटवर हे पसरून घ्यायचे आहेत आणि हे बनवताना जाड-जाडच बनवायचे आहेत. वाळल्यानंतर खूप हे म्हणजे पातळ होतात आणि याला काय जास्त असं थापत किंवा असे पळीने पसरवत बसायची गरज नाही. फक्त आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि हाताने आपल्याला थोडंसं असं पसरवायचं आहे. अगदी हे बनवायला खूप सोपे आहेत, झटपट बनणारे आहेत आणि खायला खूप असे म्हणजे खुसखुशीत लागतात.
आणि तेलामध्ये टाकले की एकदम असे म्हणजे तिप्पट चौपट पटीने फुलतात आणि टिकायला तर हे 1 वर्ष काय 2 वर्ष आरामशीर टिकतात. आणि आयत्या वेळेला तुम्ही हे पापड अगदी म्हणजे 2-4 तळले तर एकदम असे म्हणजे कुरुम-कुरुम खाता येतात. तर एवढे म्हणजे हे टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवून बघा. आता बघा याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत. तर चला मी सर्व पापड बनवून घेते. आहे की नाही मग रेसिपी सोपी? आवडली आहे ना? तर पटकन तुम्ही पण या पद्धतीने एकदा रेसिपी बनवून बघा आणि हो, तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया जर असतील ना, त्यासुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे मला आभार मानता येईल. इथं सर्व पापड बघा बनवून झालेले आहेत. आता इथं मी फॅनच्या हवेलाच 1 दिवस सुकवून घेणार आहे आणि कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस हे वाळवून घेणार आहे. तुम्ही कुठलाही उन्हाळी पदार्थ बनवत असताना मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि कारण कसं वाळल्यानंतर मीठ हे जास्त म्हणजे खारट लागतं म्हणजे तो पदार्थ आणि कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचा आहे. इथं पाहू शकतात मी जवळपास 2-3 दिवस हे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड हे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आता वाळल्यानंतर पाहू शकतात बनवताना खूप जाड-जाड वाटत होते. पण वाळल्यानंतर बघा एकदम पातळ झालेले आहेत आणि आपण जो साबुदाणा असा वाफवून घेतला तर तो पापडांवरती असा बघा काय असा उमटून दिसत आहे. आता मी लगेच तुम्हाला हे पापड तेलामध्ये तळून सुद्धा दाखवणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे पापड तळताना तेल हे आपल्याला कडकडीतच गरम हवं आहे. बघा तेलात टाकलं की एकदम बघा एकदम तिप्पट चौपट पटीने हा पापड तेलामध्ये फुलतो. तुमच्या लक्षात आलंच असेल आणि आपण साबुदाणा वाफवून घेतलेला होता. त्यामुळे बघा पापडावर एकदम असा साबुदाणा हा 5-6 पटीने असा फुललेला आहे. तर बघा एक पापड मी तळलेला आहे. आता परत आपल्याला दुसरे तळून घ्यायचे आहेत. दिसायला एकदम असे छोटे पापड दिसतात, पण तेलामध्ये टाकल्यानंतर बघा 4-5 पटीने हे पापड फुलतात. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे पापड खायला तर किती खुसखुशीत लागत असतील म्हणून. तर बघा, इथं आपले पापड तळून झालेले आहेत. एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे, जास्त मेहनत लागत नाही आणि उन्हामध्ये जायची गरज नाही किंवा हाताला चटके वगैरे बसायची गरज नाही. कुठलाही साचा मशीन न वापरता, तेलाचा एक थेंबही वापर न करता हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर पाहू शकतात काय रंग सुरेख आलेला आहे आणि साबुदाणा एकदम असा टम्म असा फुगलेला आहे असा आणि पापडावर बघा काय उमटून दिसत आहे. आणि बघा, आपला वाळलेला पापड एकदम असा छोटा दिसतो, पण तळल्यानंतर किती पटीने पापड हे फुलतो, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि हा पापड जास्त तेलकट होत नाही. बटाट्याचा खीस कसं तळल्यानंतर खूप तेलकट होतो, पण या पद्धतीने पापड जर तुम्ही बनवले ना, तर अजिबात तेलकट होत नाहीत, खायला खुसखुशीत लागतात. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.